विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वीच्या अर्थशास्त्र विषयातील 7 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत. 8वं प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया. आता या प्रकरणामध्ये आपण सरकारचा खर्च, सरकारचं उत्पन्न, सरकारनं घेतलेलं कर्ज, म्हणजे याचा अर्थ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त कशा प्रकारे चालतं, सार्वजनिक वित्त म्हणजे नेमकं काय, सरकारला समाज कल्याणासाठी कोणकोणती कामे करावी लागतात, सार्वजनिक वित्त आणि खाजगी वित्त यात काय फरक आहे, त्याचबरोबर सरकारचं उत्पन्नाचे स्रोत कुठले आहेत, त्यामध्ये कर मार्गाने किती उत्पन्न मिळतं, कराशिवाय इतर मार्गाने किती उत्पन्न मिळतं, त्याचबरोबर सार्वजनिक कर्ज सरकार कोणकोणत्या मार्गाने घेतं, सार्वजनिक कर्जाचे प्रकार कोणते आहेत, या सर्व बाबींचा विचार आपणाला या प्रकरणात करावयाचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण हे प्रकरण पूर्ण झालं की मग आपण याच्या पाठीमागची जी प्रकरणं घेतलेली आहेत त्या प्रकरणाची उजळणी आपण घेणार आहोत. तर सार्वजनिक वित्त व्यवहार ही अभ्यास शाखा जी आहे, ही अर्थशास्त्राच्या ज्या जुन्या शाखा आहेत त्या शाखांपैकी एक शाखा असून अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर शासनाला कोणकोणती कार्य पार पाडावी लागतात यावर प्रकाश टाकला जातो. तर शासन, आपण इथं उल्लेख केला शासन, तर शासन म्हणजे नेमकं काय, तर विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था म्हणजे शासन होय. कुठल्याही देशाला परकीय आक्रमणापासून संरक्षण करावं लागतं. जसं आज आपल्या देशाला पाकिस्तान असेल, चीन असेल, असे जे काही शेजारील जे राष्ट्र आहेत किंवा देश आहेत, त्या देशाच्या आक्रमणापासून संरक्षण करणं, त्याचबरोबर जी खाजगी मालमत्ता आहे देशातील त्या मालमत्तेचं संरक्षण करणं, त्याचबरोबर देशातील नागरिकांना रोजगार निर्माण करून देणं, त्याचबरोबर देशामध्ये अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे, आरोग्य आणि शिक्षण अशा सामाजिक गरजांची तरतूद करणे, अशी वेगवेगळी कार्य शासनाला करावी लागतात. आता शासन किंवा जे सरकार आहे, ह्या सरकारला जी काही कार्य करावी लागतात त्या कार्याचं वर्गीकरण आपणाला 2 पद्धतीनं करता येईल. त्यातलं पहिलं वर्गीकरण आहे ती म्हणजे सक्तीची कार्य. म्हणजे शासनाला जी कार्य करणं बंधनकारक असतं अशा कार्याला सक्तीची कार्य असं म्हणतात. म्हणजे ही कार्य पार पाडणं शासनावर बंधनकारक असतं. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही कार्य शासनाला पार पाडावी लागतात. या कार्यामध्ये कुचराईपणा करून चालत नाही, तर देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही सक्तीची कार्य शासनाला पार पाडावी लागतात.
जी सक्तीची कार्य आहेत त्यामध्ये कोणती कार्य पार पाडावी लागतात, तर परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं, त्याचबरोबर अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं, अशी कार्ये त्या ठिकाणी सक्तीची कार्ये म्हणून ओळखली जातात. म्हणजे याचा अर्थ परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं, कारण केंद्र सरकारचा जो काही खर्च होतो त्या खर्चापैकी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च हा संरक्षणावरती होत असतो. की 1 रुपया सरकारला जो मिळतो त्या 1 रुपयापैकी जवळजवळ 14 ते 15 पैसे इतका खर्च देशाचा संरक्षणावरती होत असतो. म्हणून देशातील जनतेचं संरक्षण करणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं, म्हणजे अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी सरकारला करावं लागतं. म्हणजे देशामध्ये कायदा लागू करणे, त्याची अंमलबजावणी करणे, या बाबी या ठिकाणी शासनाला कराव्या लागतात. आणि ही जी कार्य आहेत ही कार्ये सक्तीची कार्य म्हणून ओळखली जातात. त्यानंतर दुसरी जी विभागणी आहे ती म्हणजे ऐच्छिक कार्य, की जेणेकरून अशी कार्य हे देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शासन राबवत असतं, की शासनावरती सक्ती नसते, पण देशातील लोकांचं कल्याण करणं या हेतूने ही कार्य पार पाडली जातात. म्हणजे देशाचा विकास अधिक गतीनं घडवून आणण्यासाठी अशी कार्य पार पाडणं फार महत्त्वाचं असतं. त्यामध्ये कोणती कार्य पार पाडावी लागतात? शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद. बघा विद्यार्थ्यांनो, जर देशाचा आर्थिक विकास घडवायचा असेल तर जरी शासनाला शिक्षण आणि आरोग्यापासून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नसलं तरीही शिक्षण आणि आरोग्य देशातील नागरिकांचं चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण आणि आरोग्यावरच देशाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो. त्याचबरोबर निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा आणि त्यावर उपाययोजनांची तरतूद, अशी वेगवेगळी कार्य त्या ठिकाणी शासनाला जी करावी लागतात त्या कार्याला ऐच्छिक कार्य असे म्हणतात. आता सार्वजनिक जे वित्त आहे त्या वित्त व्यवहाराचा अर्थ आणि स्वरूप कसं आहे? आता आपण जी कार्य पाहिली जी सक्तीची कार्य आहेत आणि जी ऐच्छिक कार्य आहेत. मग परकीय आक्रमणापासून संरक्षण, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद करणे, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सामाजिक सुरक्षा राबवणे, या कार्य पुरेशा प्रमाणात आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी कोणत्याही शासनाला विविध मार्गाने मिळणाऱ्या निधींची आवश्यकता असते. आता जर परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करायचं असेल, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखायची असेल, शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद करायची असेल, निवृत्ती कर्मचाऱ्यांना वेतन द्यायचं असेल, निवृत्ती वेतन, तर यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आवश्यक असतो. आणि असा जो निधी आहे तो निधी सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना, सार्वजनिक वित्त व्यवहार या दोन शब्दांचं मिश्रण त्या ठिकाणी होत असते. आता सार्वजनिक हे समुचित नाव आहे. म्हणजे सार्वजनिक सर्व समाज, सार्वजनिक एकत्रित, हे समुचित नाव एखाद्या प्रशासकीय भूभागात
तर वित्त व्यवहार म्हणजे साध्या आणि सोप्या शब्दात उत्पन्न आणि खर्च होय. म्हणजे सरकारला मिळणारं वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न आणि सरकारचा वेगवेगळ्या बाबीवर होणारा खर्च म्हणजेच वित्त व्यवहार. अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार जेणेकरून केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचं उत्पन्न आणि खर्चांच्या तत्वांचा अभ्यास होय. आणि हा जो अभ्यास आहे हा अभ्यास अर्थशास्त्रातील सार्वजनिक वित्त व्यवहार या शाखेमध्ये केला जातो. आता सार्वजनिक जे वित्त व्यवहार आहे या सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याख्या काय आहे नेमकी, या बाबी आपल्याला पाहायची आहे. आता विविध अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॅल्टन हा एक अर्थशास्त्रज्ञ आहे, फिंडले हा एक अर्थशास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञांनी काय केले, आपल्या पद्धतीनं व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्यू डॅल्टन यांच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय, तर आपण आता विचारात घेऊ. तर सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र, ज्याला इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स असं संबोधलं जातं, यांच्या सीमारेषेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे. तर सार्वजनिक वित्त व्यवहार हा सार्वजनिक अधिपत्याखाली उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे. आता शासनाच्या कार्याचा अभ्यास राज्यशास्त्रातही केला जात असल्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा सुद्धा तो एक भाग आहे. आता फिंडले हा अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात, सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. म्हणजे सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे म्हणजे जो पैसा आहे तो खर्च करणे व निधी उभारणे, खर्च करण्यासाठी पैसा उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहार होय. आता पुढं सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे, तो फरक आपण विचारात घेऊ. आता फरकाचे मुद्दे दिलेले आहेत. फरकाचे मुद्दे दिलेले आहेत, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. आता पहिला मुद्दा दिला आहे पहा, उद्दिष्टे. आता उद्दिष्टे काय आहेत, सार्वजनिक वित्त व्यवहाराचं उद्दिष्ट काय आहे आणि खाजगी वित्त व्यवहाराचं काय उद्दिष्ट आहे. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये समाजाचं कल्याण साधणं हा हेतू डोळ्यासमोर असतो. तर खाजगी वित्त व्यवहारामध्ये स्वतःचं हित कसं साध्य होईल या बाबींचा विचार खाजगी वित्त व्यवहारामध्ये केला जातो. आता समाजाला महत्तम लाभ मिळवून देणे हा सार्वजनिक वित्त व्यवहारांचा उद्देश असलेला दिसून येतो. तर खाजगी वित्त व्यवहाराचा काय उद्देश आहे, तर स्वहिताची पूर्तता करणे. स्वहित म्हणजे स्वतःचं हित कसं साध्य करता येईल याची पूर्तता करणे हे उद्दिष्ट या खाजगी वित्त व्यवहाराचं असलेलं दिसून येतं. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासन सर्वप्रथम आपल्या खर्चाची पातळी आणि खर्चाचे भिन्न भिन्न मार्ग निश्चित करत असतं. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय होतं, सरकार पहिल्यांदा काय करतं की आपल्याला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळेल आणि आपण ते उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने खर्च करू याची निश्चिती त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केली जाते. आणि खाजगी वित्त व्यवहारामध्ये काय होतं, तर ती खाजगी व्यक्ती जी असते ती प्रथम आपलं वैयक्तिक उत्पन्न विचारात घेते आणि वैयक्तिक उत्पन्न विचारात घेऊन ते उत्पन्न कोणकोणत्या बाबीसाठी खर्च करायचे
याचे मार्ग त्या ठिकाणी निश्चित करत असते. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासनाची बाजारपेठेतील पत मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणजे शासनाची जी बाजारपेठेमधील पत आहे, प्रतिष्ठा आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असलेली दिसून येते. तर खाजगी व्यक्तीची प्रत बाजारपेठेमध्ये ही मर्यादित असते, कारण बाजारपेठ ही फार मोठी असते. मग खाजगी जी व्यक्ती असेल ती खाजगी व्यक्ती म्हणजे बाजारपेठेतील एक नगण्य भाग असतो, बाजारपेठेतील एक अल्पसा हिस्सा असतो. त्यामुळं खाजगी व्यक्तीची जी पत असते ही पत मर्यादित असते. त्यानंतर चलन छापण्याचा अधिकार. आता सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये चलन छापण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेद्वारे त्या ठिकाणी चलनाची छपाई केली जाते. आपण पाठीमागं सुद्धा विचारात घेतलेला आहे की चलनी नोटा छापण्याचा एकाधिकार हा देशाच्या मध्यवर्ती बँकेला असतो. भारतीय रिझर्व्ह बँक 2 रुपये किमतीपासून त्या पुढच्या सर्व चलनी नोटा छापण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. तर खाजगी व्यक्तीमध्ये व्यवहारामध्ये खाजगी व्यक्तीला तशा चलनी नोटा छापण्याचा अधिकार नाही. कायद्याने चलनी नोटा खाजगी व्यक्तीला छापता येत नाहीत. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहार हा अधिक लवचिक असतो. तर खाजगी वित्त व्यवहारात फारसे बदल करण्यास संधी मिळत नाही. आणि सार्वजनिक वित्त व्यवहाराचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो, कारण सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये शासनाचा हिस्सा फार मोठा असतो. त्यामुळं सार्वजनिक वित्त व्यवहारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रभाव पडतो. तर खाजगी वित्त व्यवहाराचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नगण्य परिणाम होतो. त्यामुळं सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार यामध्ये हा फरक त्या ठिकाणी दिसून येतो. आता यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहार कसा असतो हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपण उद्याच्या तासाला पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण काय केलं? भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हे प्रकरण आज आपण सुरू केले आणि या प्रकरणामध्ये आपण प्रस्तावना पाहिली. त्याचबरोबर शासनाकडे काही कार्य सोपवलेली आहेत, त्या कार्याची विभागणी किंवा वर्गीकरण कसं केलं जातं आहे त्याची विभागणी आपण पाहिली. त्याचबरोबर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ आपण विचारात घेतला आणि सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामध्ये काय फरक आहे या बाबीही आपण विचारात घेतलेल्या आहेत. यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहार कसा चालतो, मग सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न ह्या चार्टमध्ये आहे पहा. सार्वजनिक उत्पन्न, त्यानंतर सार्वजनिक कर्ज, त्याचबरोबर राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन ह्या बाबी पूर्णपणे आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. तर हा चार्ट लक्षात राहू द्या, थोडासा पहा. आपण तो भाग उद्याच्या तासाला विचारात घेऊया. धन्यवाद. सचिन